नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या आणि आदिराज दोघेही देवीच्या मंदिरामध्ये येतात. ते देवीला प्रार्थना करतात की देवी आई, ही लढाई आमच्यात आणि शालिनीमध्ये आहे. याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही जीव जाऊ देऊ नकोस. सर्वांचं रक्षण कर. तितक्यात आश्रयचा कॉल नित्याला येतो. आश्रय सांगतो की खरं तर मला ही गोष्ट तुम्हाला भेटून सांगायची होती. आता जर आपल्याला कोणी एकत्र पाहिलं तर सगळ्याच गोष्टी बिघडतील, म्हणून फोन केलाय. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती. नित्य फोन स्पीकरवर टाकते. आश्रय म्हणतो की आदिराज, शालिनीची ग्रहदशा अधिकच बिघडलेली आहे. आता तिने काहीही ठरवलं तरीही तिच्या हातून चांगलं काम होऊ शकत नाही. नित्या म्हणते आणि तिला चांगली कामं करायचीच नाहीयेत. आदिराज म्हणतो तिने कबुली जबाब द्यावा इतकीच इच्छा आहे आमची. आश्रय म्हणतो त्यासाठीच मी तिच्या मनामध्ये भीती पेरून आलो आहे. ती कोणत्याही क्षणी मला भेटायला येईल. तुम्ही तयारीत राहा. आता शेवटचा घाव. आदिराज म्हणतो आम्ही तयारीतच आहोत, पण शालिनीमध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे. तिच्यासारखं उठसूट आम्ही कोणाचा जीव नाही घेऊ शकत. आम्हाला फक्त तिचा कबुली जबाब पाहिजे आहे. नित्या म्हणते की दरवेळी असं वाटतं की आत्ता काहीतरी बोलेल, पण असं काहीच घडत नाही. हे कधी चक्र संपणार आहे? आश्रय म्हणतो की मला याबद्दल सगळं बघावं लागेल आणि ज्या क्षणी मला याचं उत्तर सापडेल तेव्हा मी तुम्हाला फोन करेल. इकडे रेस्ट हाऊसवरती आश्रयला सोमा घेऊन आलेला असतो. आश्रय म्हणतो की का घेऊन आला आहेस मला इथे परत? शालिनीला म्हणतो की मी म्हटलं होतं ना तुला, जे सांगायचं ते सांगून गेलो होतो, मग पुन्हा आता मला एखाद्या गुन्हेगारासारखी का घेऊन आला आहात इथे? सोमा म्हणतो मी काही बळजबरी केली नाही तुमच्यावरती, मी फक्त हुकमाचा गुलाम आहे. आश्रय म्हणतो माणूस माणसाचा गुलाम कधीच नसतो, तो असतो तो ग्रहदशेचा गुलाम. आणि तुमच्या दोघांचाही काळ वाईट चालू आहे, म्हणून मी तुमच्याशी चांगुलपणाने बोलतोय तर तुम्ही असं वागताय माझ्याशी. शालिनी म्हणते की तू नक्की माझ्या पाठीशी आहेस की पाठ फिरवली आहेस माझ्याशी? आश्रय म्हणतो की नीच बुद्धी नीच विचार. शालिनी चिडूनच म्हणते की तोंड सांभाळून बोल. आश्रय म्हणतो की तू तोंड सांभाळून बोल. आत्ता या जगामध्ये तुला जर कोणी ताकद देत असेल तर तो फक्त मी आहे. तुझं मरण पावला पावलाने मागे टाकतोय तो मी आहे आणि तू माझ्यावर संशय घेतेस. आश्रय तिथून निघून जायला लागतो. शालिनी म्हणते की थांब, आता जर तू इथून निघून गेलास तर तुझा मृत्यू तुझ्यावरती झडप घालेल. आश्रय हसूनच म्हणतो की माझा मृत्यू कधी आणि कुठे आहे हे मला नक्कीच माहिती आहे, पण तुझं मरण तुझ्या जवळ येते हे तुला माहीत नाहीये. शालिनी खूप घाबरते आणि आश्रयची कॉलर पकडते. म्हणते की मला मरायचं नाहीये, त्या पुढ्या दे, मला गरज आहे त्याची. आश्रय तिला बॉक्स देतो आणि म्हणतो की हा शेवटचा बॉक्स आहे, खास तुझ्यासाठी, कारण यानंतर आता आपली भेट होणार नाही. हीच आपली शेवटची भेट आहे. हा, पण तुला अग्नी द्यायच्या वेळेस मी तिथं हजर असेल. आश्रय तिथून निघून जातो. शालिनी खूपच घाबरलेली असते. ती सोमाला म्हणते सोमा मला मरायचं नाहीये रे, या सगळ्यांना संपवल्याशिवाय तर नाहीच नाही. इकडे विमल शांत बसलेली असते आणि अचानक राजा अशी म्हणून ओरडते. तात्या धावत धावत तिच्याकडे येतात आणि काय झालं असं विचारतात. ती घाबरतच म्हणते माझा राजा कुठं आहे? तो निघून तर नाही गेला ना? त्याच्या खोलीत जाऊन बघ ना, त्याचं सामान आहे का तिथं? तात्या म्हणतात अगं तो कशाला कुठं निघून जाईल? विमल म्हणते तुम्ही काही काय बोलताय? तो आपला आता राजा नाहीये, तो जयदीप आहे. आपला म्हणून त्याला आपण लहानाचं मोठा केलं, पण आता 25 वर्षानंतर कळतंय की तो आपला नाहीच आहे, तो कोणातरी परक्याचाच आहे. म्हणजे इतकी वर्ष माझा राजा त्या जयदीपचा जन्म म्हणून जगत होता, म्हणजे त्याला त्या जयदीपचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे. विमल खूपच भावूक झालेली असते. ती म्हणते की मी तुम्हाला म्हटले होते ना की मला भीती वाटत आहे. माझा राजा माझ्यापासून दूर चाललाय. माझी भीती खोटी नाही ठरली. तितक्यात नित्य आदिराज देखील तिथं येतात. त्याला पाहून विमल धावतच त्याच्याकडे राजा म्हणत जाते, पण क्षणभर थांबते आणि जयदीप अशी हाक मारते. आदिराज म्हणतो आयडे, मी तुझा राजाच आहे. माझ्या आयुष्यामध्ये तुझी जागा कोणीसुद्धा घेऊ शकत नाही. लहानाचं मोठं केलंयस तुम्हाला, खस्ता खाल्ल्यात माझ्यासाठी, तुला कसं काय सोडून जाईल मी? विमल म्हणते मी तुझ्या कर्तव्याच्या आड कधी येणार नाही. हा, आदिराज म्हणतो अगं आयडे, जसं जयदीपचं कर्तव्य आहे तसं या आदिराजचं सुद्धा कर्तव्य आहेच की. आजपासून तुला 2-2 लेक आहे, जयदीप आणि आदिराज. विमल रडतच माझा राजा असं म्हणत त्याला मिठी मारते. इकडे शालिनी एकटीच बसलेली असते आणि तिला आश्रयचे शब्द आठवत असतात. तितक्यात सावरी जेवणाचा डबा घेऊन येते. शालिनी विचारते की तू इथं कशी काय? सावरी म्हणते की ती पाहुणी गेली ना, मग तुमच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, म्हणून मी डबा घेऊन आले आहे तुम्हाला जेवणाचा. गरम गरम आहे, लगेच वाढून देते. शालिनी म्हणते की डबा तो कोणी दिलाय? म्हणजे कोणाला करावं वाटलं हे सगळं? सावरी म्हणते की सगळ्यांनाच काळजी आहे ना तुमची, आयडी, तात्या, दाद्या, म्हणून मी तुमच्यासाठी गरम गरम जेवण घेऊन आले आहे. आणि असं म्हणून ती जेवणाचं ताट वाढायसाठी आतमध्ये निघून जाते. शालिनी जेवायला सुरुवात करते. एक घास खाते आणि तिला खूप तिखट लागतं. ती म्हणते की घरातल्या सगळ्या मिरच्या याच्यातच टाकल्या आहेत काय? ती पाणी मागते, पण सावरी मुद्दाम पाण्याचा ग्लास खाली सांडून देते. सॉरी म्हणते,
आणि दादाला तिखटच जेवण लागतं म्हणून आयडी त्याच्यासाठी तिखट जेवण करते. मी चुकून तीच भाजी तुमच्यासाठी आणली वाटतं. शालिनी पाणी पाणी करत असते. जाऊ देत मीच घेते असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते आणि सावरी मनातूनच हसत असते. इकडे सावरी घरी येते आणि आदिराजला सर्व हसू हसू सांगू लागते. पाणी पाणी करत होती पण मी मुद्दाम पाणी सांडून दिलं आणि दिलंच नाही. मग काय स्वतःच उठली आणि गेली पाणी प्यायला. पण दादा खूप मजा आली. पण मग इतकं हसू येत होतं ना मी आवरलं स्वतःलाच. नित्या येते आणि म्हणते की सावरे परत असं न विचारता काही करायचं नाही या. पाहुणी आणि राजमाच्या अनुभवातून शहाणा नाही व्हायचं का आपल्याला? तू एकटीने तिच्यासमोर जायचं नाहीये. मला परत कोणाला गमवायचं नाहीये. आदिराज म्हणतो बरोबर आहे. विषयाची परीक्षा घ्यायला जाऊ नकोस परत. सावरी म्हणते की नाही जाणार परत आत. पण खरंच खूपच मज्जा आली ना असं म्हणून हसू लागते. नित्या म्हणते की आगीशी खेळ आहे हा. सगळं मिळून ठरवून सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं आहे. तू एकटीने तर अजिबात नाही, कळलं ना? सावरी म्हणते की वहिनी हे बघा कान धरते मग तर झालं ना. आदिराज म्हणतो की सावरे कान पकडायची काहीच गरज नाही. पण मांडला तुला. तू शालिनीच्या छावणीत जाऊन तिच्यावरतीच हल्ला केलास. आत्ता खरी शोभतेस आदिराजची बहीण. इकडे विमल राजमासाठी जेवण घेऊन येते पण राजमा जेवत नाही. तितक्यात नित्या आणि आदिराज देखील येतात. विमल म्हणते की मॅडम तुमची लेक काही माझं ऐकत नाहीये. तुम्हीच भरवा आता तिला. नित्या राजमा शेजारी बसते आणि म्हणते की बाळा असं करू नकोस, जेवून घे बघ बरं. आदिराज म्हणतो बाळा तू जेवली नाहीस तर तू बरी कशी होणार? आदिराज तिला उठवतो. राजमा म्हणते की माझ्या डोळ्यासमोर तिने पाहुणीला मारले. मी तिच्या डोळ्यामध्ये पाहुणीचं मरण पाहिलंय. पण आता मला तिच्या डोळ्यामध्ये तिच्या मरणाची भीती बघायची आहे. तोपर्यंत मी अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही. आदिराज म्हणतो की शालिनीचा कबुली जबाब पाहिजे आहे आपल्याला. राजमा म्हणते नाही पण मला तिच्या डोळ्यामध्ये मरणाची भीतीच पाहिजे. मला ती घाबरलेली शालिनी बघायची. नित्या म्हणते की ते सगळं करूच आपण. पण अगोदर तू जेवून घे. राजमा म्हणते की नाही आई, मी म्हटलं ना अगोदर मला त्या शालिनीच्या डोळ्यामध्ये तिच्या मरणाची भीती पाहायची आहे. त्याशिवाय मी जेवणार नाही. नित्या एक घास हातामध्ये उचलते आणि म्हणते की माझ्या हातामध्ये अन्न आहे. मी शब्द देते तुला की तुझी इच्छा पूर्ण होणार. पण तू अशी अंथरुणाला खेळलीस तर आमच्या तरी लक्ष लागेल का कशात? खा बघू. आदिराज म्हणतो की हे बघ बाळा, तुझ्या आईने शब्द दिलाय ना तोच माझा सुद्धा शब्द समज आणि जेवून घे. नित्या राजमाला जेवू घालते. नित्या आदिराज घराबाहेर येतात आणि त्या म्हणते की काय अवस्था झाली आहे आपल्या लक्ष्मीची, बघवत नाही आता. आदिराज म्हणतो शालिनीच्या डोळ्यामध्ये भीती बघायची आहे ना तिला, दिसणार. इकडे शालिनी स्वतःशीच बोलत असते की नित्याच्या डोळ्यामध्ये मला मरणाची भीती पाहायची आहे. मृगशीर्ष नक्षत्रातील माणूस मला भेटला जरी नसला तरीसुद्धा मी तिला दुःख तर नक्कीच देऊ शकते. तिच्या डोळ्यात मरणाची भीती तर देऊ शकते. असं म्हणून ती एका फ्रेमवरचा कपडा बाजूला करते. त्या फ्रेमवरती फक्त उभ्या रेषा मारलेल्या असतात. शालिनी आश्रयने दिलेली एक पुडी खाते. तितक्यात सोमा तिथे येतो आणि विचारतो की हा कसला फोटो आहे? शालिनी सांगते की शिर्के पाटलांच्या घरात असताना माझा खूप अपमान झाला आहे. त्या अपमानांच्या रेषा आहेत या. मी सूड घेतलाय पण अपमानाची आग अजून थंड नाही झाली. सोमा विचारतो मग ती कशी थंड करणार? शालिनी सांगते की तो आश्रय जरी म्हटला असता की माझा मरण जवळ आलं आहे पण तरीही माझा त्या गोष्टीवरती विश्वास नाही. कारण अजूनही सुरक्षाबंध माझ्या पायात आहे आणि जोपर्यंत हे सुरक्षाबंध माझ्या पायात आहे तोपर्यंत मला काहीही होणार नाही. नित्याला मी मृत्यू देऊ शकत नाही पण दुःख तर देऊ शकते. तिच्या जवळच्या माणसांना मारण्याचं दुःख. सोमा आता सगळे पाहुणीच्या दुखवट्यामध्ये असणार. हीच संधी आहे त्यांच्यावरती दुसरा वार करण्याची आणि हीच संधी आहे त्यांच्यातल्या एका माणसाचा बळी घेण्याची आणि तोही नित्याच्या डोळ्यासमोर. म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये त्यांच्या मरणाची भीती दिसेल. सोमा म्हणतो की मॅडम साहेब तुम्ही फक्त सांगा की काय करायचं आहे ते. मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सर्वजण एकत्र बसलेले असतात. सावरी म्हणते की तुला जे वाटतंय ना ते करून टाक सगळं, मग बाकी सगळं सोपव ना देवी आईवरती. आदिराज म्हणतो चालतंय मग त्या शालिनीला मरणाच्या दारात उभं करायचं आपण. इकडे शालिनी रेस्ट हाऊसवरती असते. सोमा देखील तिथंच असतो आणि त्याच्या हातामध्ये गण असते. शालिनी सोमाला म्हणते की मार मला. सोमा घाबरतच ट्रिगर दाबतो. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.